तुमचं कृपा दैवत के लाईव्ह आउट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 19 फेब्रुवारी 2025 म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होतोय। आमच्या गावामध्ये सुद्धा साजरा होतोय। तर आता मी आमच्या गावी आहे म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि आमच्या गावामध्ये कशा प्रकारे हा उत्सव साजरा होतोय तो आता आपण बघणार आहोत। आणि शिवाय मी काही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आजूबाजूला, म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा मी जाणार आहे आणि बघूया कशा प्रकारे गावाकडे म्हणजे आपल्या गावामध्ये कशा प्रकारे छत्रपतींचा हा जन्मोत्सव साजरा होतो आणि लोकांचा उत्साह कशा प्रकारे आहे तो बघूया। तर आता मी आमच्या गावीच आहे, त्यामुळे आपण आरेगावचा पहिल्यांदा कार्यक्रम बघणार आहोत। नंतर मी थोडं दुपारनंतर काही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आज खूप सारे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। तर बघूया कुठे कुठे जाता येते ते, आणि ते सुद्धा कार्यक्रम तुम्ही या एपिसोडमध्ये एन्जॉय करणार आहात। तर आता सकाळची वेळ आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होते। मी आता कार्यक्रमाच्या ठिकाणीच आहे, हे बघा समोरच कार्यक्रमाची तयारी चालू आहे। तर आता आपण संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया। गाड़ी
ड्रोन होते.
सगळे दिसतात चला सेम टू सेम साडी आहे जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी चला शेवटपर्यंत सगळे आलेले आहेत आपण सगळे जमला चांगल्या प्रकारे आपण गणपती बाप्पा आरती शिवराया
क्षत्रिय गुणावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। खूप छान. आपण तिथे थांबा जरा 1 मिनिट. स्थापनेची शपथ रायरेश्वरावर घेतली. आप इतकेच नव्हे तर प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आयुष्य समर्पित करून त्यांनी याची देही याची डोळा ही प्रतिज्ञा पूर्ण केली. आज आम्ही हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करत आहोत. आपण सर्वांनी या प्रतिज्ञेमध्ये सहभागी घेऊया. माझ्या धर्मावर आणि देवतांवर श्रद्धा आहे. माझ्या धर्मश्रद्धा जोपासण्याचा धर्मानुसार आचरण करण्याचा मला जन्मसिद्ध अधिकार आहे. हिंदू संस्कृती परंपरा सण उत्सव यांचे जतन संवर्धन आचरण आणि प्रसार मी स्वतः करीन. तसेच त्याविषयी माझ्या धर्मबांधवांमध्येही जागृती करीन. हिंदू धर्म वेदादी धर्मग्रंथ देवळे गोमाता आणि स्त्रिया यांचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. यावर होणारे आघात हे माझ्यावरच होणारे आघात आहेत असे समजून मी त्यांचे प्राणपणाने रक्षण करीन. माझ्या पुण्य मातृभूमीवर वसलेल्या आणि आक्रमकांनी नष्ट केलेल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मी प्रयत्न करीन. छत्रपती शिवरायांप्रमाणे उपासनेची शक्ती वाढवीन आणि शक्तीची उपासनाही करीन. तसेच एक हिंदू राष्ट्रवीर म्हणून हिंदू राष्ट्रासाठी माझे तन मन धन यांचाही प्रसंगी त्याग करीन. धर्मनिरपेक्ष भारताला पुन्हा धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र बनविणे आणि आदर्श सुखी समृद्ध संपन्न सुरक्षित सुसज्ज बनवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असेल. त्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहीन. आता एकच लक्ष एकच ध्येय हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र. एक वस्तू या ठिकाणी सापडलेली आहे. सोन्याची कोणाची तरी नथ आहे. तर सुवर्ण आहे. आज कोणाची हरवलेली असेल तर आपण
होय सगळे रे सगळे सरांची जागा फिक्स रे डिगू डिगू नाही भावाशी आणि राज जे देखभाल मेस्त्री बा यानंतर चालू सुरू खूप सोपे लोक नाचा कोणी गडबड गोंधळ करू नका. मी स्टार्ट म्हटल्याशिवाय तुमची स्टार्ट होणार नाही. फुगा पडल्यानंतर फुगा परत उचलायचा नाही. फुगा पडता का म्हणे याची दक्षता घेऊन आपण फुटला तरी चालेल पण तिथपर्यंत जायचं आहे. रस्सी पार करायची आहे. तर स्पर्धेचा हा चौथा भाग सुरू होत आहे. 1 2 आणि 3 ही फेरी आहे. ही फेरी आहे. 1 2 3 फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे. पटकन बांधायचा आहे आणि तो फुगा आपण जाऊन फोडायचा आहे. ज्यांचा फुगा फुगून झालेला आहे ते जाऊ शकता. फुगा फुगलेला नाही. फुगा फुगलेला नाही. फुगा फुगवा. फुगा फुगवा. अशा तऱ्हेने या फेरीमध्ये नितीन कोकम यांनी 1 नंबर काढलेला आहे. स्पर्धकांनी जरा लक्ष द्या. मी जे काय बोलतोय त्याच्याकडे कृपया लक्ष द्या. तुमचा नंबर यायला पाहिजे. स्पर्धक किती आहेत जरा मोजतो. मी काउंटिंग करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 स्पर्धक आहेत. खरोखर खतरा आहे. परंतु आणि 750 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला त्याचं निम्मे बक्षीस म्हणजे 350 रुपये या ठिकाणी पहिला प्रथम बक्षीस असणार आहे. दुसऱ्याला द्यायचं की नाही तो मंडळ विचार करेल. परंतु पहिल्याला 350 रुपयाचं बक्षीस आहे. 350 रुपयाच्या बक्षिसासाठी आपण लवकरात लवकर या ठिकाणी खायला सुरुवात करायची आहे. सुरुवात झाली. एक मिनिट. मी 1 2 3 म्हटल्याशिवाय कोणीही खायचं नाही. पहिली सूचना देतोय. संपूर्ण 4 पाव न तुकडे बिकडे करता सगळे पाव पूर्ण 4चे 4 खाणे. त्यानंतर ऐका. त्यानंतर पूर्ण उसळ खाऊन आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. नंतर आम्ही 1 2 3 नंबर ठरवू आणि जे 1 2 3 जर झाले तर तुम्ही आरामात खालात तरी हरकत नाही. सुरुवात होत आहे. 1 2 3 दुसरा हात लावायचा नाही. दुसरा हात लावायचा. आबा तुम्हाला ज्येष्ठ आहात म्हणून जरा कष्ट पडतं. आम्हाला समजतंय.
करू नका, मागे राहा, मागे राहा, मागे राहा. खाणार 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 व्यवस्थित खाताय, आरामात खा. धक्का लागू नये, पाणी मिळणार नाही याची काळजी करू नका. ओके, 2 नंबर मेक सम. हळूहळू धक्का लागू. उभे ना जागा सुमित कदम 3 नंबर. आता सर्वांनी आरामात खायचं आहे, गडबड गोंधळ करू नका. वैभव बाबूरांग पाठव, बाबूरांग का यो यो बाबू बोला बाबू त्यांना माहिती पण बोल हो बैरेकर यो यो खाली खाली यो लवकर हळू हळू सुंदर असा आपल्याला फलंदाजी पाहायला भेटतो. मैदानावरती मोठ्या पातळीच्या माध्यमातून या छत्तीस पांढरा गलत पंचायत सरकारचा 36 षटकार 4 झालेले संघाला फळ एका आश्रयाचा अखेरी सकाळी पहिला सुंदर चेंडू परत मित्रांचा नोटेचा भाव संघाची वैयक्तिक पुढेला तो सामन्यामध्ये सुंदर असे चेंडू भूतोनीचा बॅटमध्ये हा सकाळी चौका त्या गावात सकाळी आवश्यक होता सामन्यामध्ये चला पैसे मित्र पालनाचा सारा गल्ले सारा वगैरे आपल्याला खेळून आला दुसरा चौका पण नेला अतिशय सुंदर
गणपती बाप्पा आरती शिवराया स्वराजाची छाया आरती शिवराया माता पिता तुला स्वामी कावले सत्यमायाची राजमाता पंचमी घडविला इतिहास आरती